SSM न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या 698 सदनिकांचा म्हणजेच वृंदावन पोलीस टाउनशिपचा उद्घाटन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कार्यक्रमासाठी शंभूराज देसाई, मंत्री पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण, पालकमंत्री सातारा जयकुमार गोरे, मंत्री ग्रामविकास व पंचायत राज श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री लातूर शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे, आमदार अतुलबाबा भोसले, अर्चना त्यागी, पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापिक संचालक मुंबई राजारामपुरी गोसावी, मुख्य अभियंता उपस्थित होते। यावेळी हर्ष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नाशिकचे संस्थापक विलास के बिरारी व संचालक प्रदीप बिरारी, आर्किटेक्ट हर्षवर्धन तायवडे पाटील या सर्वांचा सन्मान करण्यात आलाय। यानंतर सर्वांचं काय सर्व मान्यवरांनाही आसनस्थ व्हावं। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचा बुके देऊन सत्कार केला जातोय। त्याचबरोबर मोमेंटो या ठिकाणी त्यांना देण्यात येतोय। महाराष्ट्र पोलीस दलाचं सदरक्षण खलनिग्रहणाय हे बिरुदवाक्य असणारा असा हा मोमेंटो यानंतर या ठिकाणी द्यावी। ही विशेष अशी मूर्ती आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी दगडाचा आणि तांब्याचा एकत्रित संयोग केलेला आहे। यानंतर श्रीयुत चित्र जी बनवलेलं आहे ते श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीयुत संजय देशपांडे आणि त्यांचे अवधूत देशपांडे अत्यंत सुरेख असं हे तैलचित्र आहे। अनेक प्रख्यात मान्यवरांच्या आणि IPS अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी अशी ही तैलचित्र या ठिकाणी त्यांनी अनेक वर्षापासून काढलेली आहेत आणि अत्यंत सुरेख असं हे तैलचित्र मुख्यमंत्र्यांना भेट दिलेलं आहे। माननीय नामदार जयकुमार करावा ही विनंती। मराठी साहित्य या ठिकाणी स्वागत पोलीस दलातर्फे करण्यासाठी SP सरांना विनंती। पोलीस उपनिरीक्षक सपत्नीक या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी हस्तांतरण होते। यानंतर श्रीमती वर्षा संजय खोचे महिला पोलीस हवालदार सायबर पोलीस ठाणे नेमणूक, सुनील लक्ष्मण रोकडे पोलीस नाईक शाहूपुरी पोलीस ठाणे यांनी यानंतर श्रीमती यानंतर आम्ही आमंत्रित करत आहोत श्रीयुत सचिन भोंग साहेब यांना, राम संगम प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड सबस्टेशन कॉन्ट्रॅक्टर भोंग साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो। या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय। धन्यवाद। या ठिकाणी मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं।
पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला मनापासून शुभेच्छा देईन की आपण अतिशय सुंदर काम या इमारतीचं केलेलं आहे. खरं म्हणजे 2014ला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कारभार स्वीकारला त्यानंतर हा संकल्प केला होता की आपल्या पोलिसांना उत्तम घरं मिळाली पाहिजे आणि त्याकरता आपण पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला प्राधिकृत केलं, त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची घरं. कारण आपण जुन्या जर पोलीस लाईन बघितल्या तर अनेक वेळा अर्थात त्या काळात कदाचित ते ठीक असेल, पण आज जर आपण ते बघितलं तर आमच्या पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांना अशा परिस्थितीमध्ये राहावं लागतं की जे मला असं वाटतं की अगदी अमानवीय अशा प्रकारच्या कुठल्याही व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत. अशा अनेक पोलीस लाईन मी स्वतः देखील त्या ठिकाणी अनुभवलेले आहेत आणि म्हणूनच आपलं हे या ठिकाणी ध्येय होतं की आमच्या पोलिसांना उत्तम घरं या ठिकाणी मिळाली पाहिजेत आणि म्हणून ती जबाबदारी आपण पोलीस गृहनिर्माण जे आपलं कॉर्पोरेशन आहे त्याला दिली आणि आज कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारच्या सुंदर आणि चांगल्या अम्युनिटीज असलेले पोलीस क्वार्टर्स हे आमच्या पोलिसांकरता, अधिकाऱ्यांकरता, विविध स्टेपवर जे वेगवेगळे अधिकारी आहेत या सगळ्यांकरता बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं पोलिसांच्या मुलांना देखील एक चांगलं वातावरण मिळावं, त्यांच्या कुटुंबाला वातावरण मिळावं आणि अनेक वेळा तासन तास ड्युटी करणारे, बिना सुट्टीची ड्युटी करणारे आमचे पोलीस आहेत ते घरी गेल्यानंतर त्यांना सुखाने त्या ठिकाणी जगता यावं या दृष्टीनं याचं सगळं प्लॅनिंग आपण केलं आणि मी श्री बिरारी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं बांधकाम त्यांनी या सगळ्या इमारतींचं केलेलं आहे. मला विश्वास आहे की आता ज्या लोकांना आपण चाव्या दिल्या त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तर आम्ही बघितलंच आहे, पण आता यापुढेही ज्यांना नवीन घरात गृहप्रवेशाबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आमच्या पोलिसांना उत्तमात उत्तम घर आम्ही देत राहू हा संकल्प पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आज अनावरण झालंय पोलीस हेडक्वार्टरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, काय सांगाल सर? आज इथे नवीन वर्षामध्ये नूतन 698 सदनिका आहेत. सातारा जिल्हा पोलीस दलातील मल्हारपेठ भागामध्ये एकूण 698 पोलीस सदनिका, पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी यांच्यासाठी या बनविण्यात आल्या. अत्यंत प्रशस्त आणि चांगल्या मोकळ्या आवारामध्ये ह्या सदनिका आहेत. इथे वृक्षारोपण आणि हिरवळ चांगल्या प्रकारे जोपासलेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळामार्फत ह्या सदनिका बांधकाम करण्यात आलेलं आहे. आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या सदनिकांचं उद्घाटन आणि आमच्या अधिकारी अंमलदारांना त्यांच्या चावी हस्तांतरण सोहळा पार पडलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते ह्या चाव्या आज 5 एकूण निवडलेल्या अंमलदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला आणि इतर सगळ्यांना या सदनिकांचं वाटप करण्यात आलेलं आहे. इथे चांगलं सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरण राहील आणि आमच्या सगळ्या अधिकारी अंमलदार कुटुंबियांचं जीवनमान चांगलं राहील हा पूर्ण प्रयत्न SP आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेला आहे. यानिमित्त मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नूतन वर्ष अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद.